हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्याचं हार्दिक स्वागत आहे. बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड बेटा. तर इन्कम टॅक्स कोणता टॅक्स? इन्कम टॅक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनल किंवा इन्कम फ्रॉम गेन्स असं सुद्धा त्या चॅप्टरला असं म्हणतात. क्वेश्चन 4 इन्कम टॅक्सला क्वेश्चन क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक किती बेटा? 4. अलग लक्षात. क्वेश्चन क्रमांक 4 इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्स मध्ये आपलं एक्झाम्पल सध्या हे पहिलंच आहे बेटा. 2025-26 तर काहीच हरकत नाही बेटा. हेच तुम्हाला आता समजा या वर्षी झालेलं तर पुढच्या वर्षी सुद्धा अवेलेबल आहे. 26, 27, 27, 28 ला सुद्धा. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, थोडेफार चेंजेस होतात, काही होऊ शकतात, नाहीतर नाही बी होत. तर तुम्ही हेच बघायचा, काहीच हरकत नाही. 26, 27च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हाच फॉर्मॅट आहे, असा काहीच हरकत नाही. 26, 27. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल आहे. आता तुमचा पेपर आहे, तर तुम्हाला या गणितामध्ये कोणकोणते पद घ्यावं लागतात, जे पद तुमच्या बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस वगैरे जे तुमच्या बिझनेसमध्ये आपण नेहमी घेतो. सॅलरी घेता तुम्ही, आहे की नाही, रिपेअर्स, बॅड डेब्स वगैरे, तर रेंट, आउटस्टँडिंग रेंट, डेप्रिशिएशन हे घेत असता. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे पर्सनल असेल, काय असेल बेटा? पर्सनल, ते तुम्हाला प्रॉफिट लॉस याच्या मध्ये दाखवा लागतात. असतात कधी कधी इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनल, त्यालाच म्हणतात. तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला गणित सुद्धा स्क्रीनवरती दिसत आहे. त्याचं पटकन लवकरात लवकर तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. जास्त वेळ ठेवणार नाहीये, बघा. ओके. आणि रिराईट करायचा, तो रिराईट केल्यानंतर काय करायचं बेटा, तुम्ही समजून घ्यायचा, लिहून घ्यायचा आणि एक्झाम्पल सुद्धा तुम्ही स्वतः करून बघायचं. आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीमध्येच तुम्हाला पेपरमध्ये फॉर्मॅट लिहायचा आहे. समजा तुम्हाला उद्या गणित 14 जो क्वेश्चन 4 मध्ये येणार आहे, ते अगर तुम्हाला कधी गणित नाही बी सोडवता आलं तरी त्याच्यामध्ये पद लिहायचे बेटा. आणि आखणी करायची. आखणी करताना याचे सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळतात, किंवा चौथा क्वेश्चन असल्यामुळे 7 पैकी 5, 2, 4 मार्क, 6 मार्क, 5 मार्क हमखास मिळतात. फक्त आन्सर चुकलं तरी चालेल, आन्सर चुकलं तरी चालेल. बघा, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ मिस्टर सोनू, म्हणजे हे जे हेडिंग दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस ऑफ द मिस्टर सोनू ट्रेड शो अँड नेट प्रॉफिट ऑफ द 19,000 आफ्टर. तर पहिले सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव लिहा. इन्कम फ्रॉम टॅक्सेबल फ्रॉम सोनू, जो काही व्यक्ती नाव दिलेलं असेल. फॉर द असेसमेंट इयर 25-26 पर्टिक्युलर अमाऊंट. त्यानंतर बघा, हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये कंपल्सरी तुम्हाला हेच लिहिणं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे पद असतात ते दाखवा लागतात. तर तुम्हाला डिसअलाउड एक्सपेन्सेस मधून दिलेलं आहे. हे जे डिसअलाउड एक्सपेन्सेस आहे, तर हे फर्स्ट नंबरचं पद आहे. कोणत्या नंबरचं पद आहे बेटा? फर्स्ट नंबरचं पद आहे. तर डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला नाही, तर सर तुम्ही म्हणसान सर हे वरती बी तर काहीतरी लिहिलं तुम्ही, तर बेटा हे नेट प्रॉफिट ऍज पर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. तर हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती दिलेला आहे इथं बघायचं. नेट प्रॉफिट ऑफ ₹90,000 आफ्टर द अमाऊंट विलड्रॉ, आहे की नाही. ते विलड्रॉच्या नंतर ते इथं आफ्टरचं इथं दिलेलं आहे त्यांनी 90,000. हे 90,000 पहिले सुरुवातीला तुम्ही दाखवून द्या. ओके. हे 90,000 सेकंड कॉलम मध्ये नेट प्रॉफिट, जे तुम्हाला नेट प्रॉफिट दिलेलं असेल त्या गणितामध्ये प्रॉफिट लॉसची आखणी सुद्धा येऊ शकते तुम्हाला. तर प्रॉफिट लॉसच्या अकाउंटच्या डेबिट बाजूला हे नेट प्रॉफिट दिलेलं असते आणि क्रेडिट बाजूला रिसिप्टचे वगैरे पद असतात तुम्हाला. तर डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये बघू. डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये तुमचे संपूर्ण पर्सनल एक्सपेन्सेस इथे लिहायचे. इन्कम टॅक्स, लाईफ इन्शुरन्स, रिपेअर्स, पर्सनल असे दिलेले असतील तर. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जे काही पर्सनल असतील, प्रॉपर्टीज पर्सनल, जे पर्सनल असेल ते संपूर्ण. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पर्सनल. तर हे पर्सनल जे असतात ते संपूर्ण डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये येतात. मी समजून सांगत आहे त्याच्यामुळे सांगतो की लक्ष द्या. डिसअलाउड एक्सपेन्सेस यामध्ये सॅलरी सारखे तुम्हाला इथं जास्त नियम नाही, सॅलरी सारखे नियम नाही. त्याच्यामुळे सांगतो की फक्त हे आखणी करता याचे सुद्धा 4 मार्क मिळतात तुम्हाला, 4 मार्क, 3 मार्क तर हमखास मिळतात, म्हणजे पासिंग तर निघते तुमची. डिसअलाउड एक्सपेन्सेस. तर सुरुवातीला अमाऊंट विलड्रॉ फॉर पर्सनल एक्सपेन्सेस. हे बघा इथं हे पर्सनल एक्सपेन्सेस नाव दिलेलं आहे त्यांनी. एक्सपेन्सेस ₹10,000 आहे ना. मग इथं तुम्ही पर्सनल एक्सपेन्सेसच्या नावानं दाखवा, किंवा मग ड्रॉइंगच्या नावानं दाखवा तरी चालेल. ड्रॉइंग
किती किती सांगितलं त्यांनी आपल्याला 10,000 हे आतमध्ये लिहायचे कारण की यांची बेरीज करायची आहे 10,000. ओके. आणि हे जे असतात हे पहिलं प्लस करतात, हे बाकीचे संपूर्ण मायनस, जे अमाऊंट येणार त्याच्यामधून ते मायनस करत जायचे. सांगतो मी खालचे पद बेटा. 10,000 लाईफ इन्शुरन्स प्रीमियम आहे ना, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजेच मग तुम्हाला आता हे लाईफ इन्शुरन्स. ओके. हे प्रीमियम लाईफ इन्शुरन्स प्रीमियम किती आहे बेटा 20,000. पर्सनल, हे पर्सनल आहे त्याच्यामुळे येऊन राहिलं. आता मी इथं प्रॉफिट लॉस अकाउंट लिहिलेलं नाही आहे, गणित दिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की गणित सुद्धा या स्टेपचं येऊ शकते. आपण एक्झाम्पल प्रॉफिट लॉस सुद्धा पाहू. आता 25-26च्या विद्यार्थ्यांकरिता जास्त वेळ नाही आहे आणि व्हिडिओ सुद्धा जास्त नाही आहेत, त्याच्यामुळे आता जे मी तुम्हाला सेंड करत आहे आणि देत आहे याच्यामध्ये तुम्ही काय करा बेटा ऍडजस्ट करा, थोडंसं लक्ष द्या. त्याच्यामुळे याच्या बाहेर येणार नाही ही मला याची गॅरंटी आहे. उद्या तर पेपरला इन्कम टॅक्स पर्सनल, हे इन्कम टॅक्स सुद्धा इथं दाखवायचं कंपल्सरी. इन्कम टॅक्स डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये इन्कम टॅक्स येतात. कशामध्ये येतात बेटा डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये एक्सपेन्सेस येतात. एक्सपेन्सेस रिलेटिंग टू द इन्कम, त्याने काय म्हटलं रिलेटेड टू द इन्कम टॅक्स अँड प्रोसिडिंग ॲट ₹1,000 म्हणजे त्याची जी प्रोसेस होती ती प्रोसेस करण्यासाठी त्याला 9,000 रुपीज हा खर्च आलेला आहे. तर तो नाही घ्यायचा, तो सोडून द्यायचा बेटा. हे जे 9,000 दिलेल्या प्रोसिडिंग म्हणून हे सोडून द्यायचे इन्कम टॅक्स. तर त्याने इन्कम टॅक्स जे दिलेला आहे सुरुवातीला रुपीज म्हणून ते त्याचं रिलेटिंग टू द इन्कम टॅक्स अँड प्रोसिडिंग, त्याला जे फी वगैरे खर्च वगैरे इन्कम टॅक्स साठी आलेला आहे ते घ्यायचं नाही, ते सोडून द्यायचं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्स रिलेटेड टू द सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीज 1,000. किती म्हणतो तो 1,000 म्हणजे म्युनिसिपल जे आहे म्युनिसिपल टॅक्स हा सेल्फ आहे. कोणता आहे बेटा हा सेल्फ म्युनिसिपल टॅक्स हा सुद्धा येतो त्याच्यामध्ये. तर तो दिलेला आपल्याला 1,000. किती दिलेला बेटा 1,000. ओके आला लक्षात. तर त्यानंतर आता हा म्युनिसिपल टॅक्स वगैरे दाखवला आपण, ड्रॉइंग दाखवलं, हे पण झालं. आता गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम द फ्रेंड्स. अगर तुम्हाला लक्ष द्या शेती तुम्हाला गिफ्ट दिलेलं कोणी पण असो, तर तुम्हाला संपूर्ण कोणाही तर्फे अगर आलेलं गिफ्ट असेल, काय असेल बेटा गिफ्ट, बर्थडे गिफ्ट, त्याच्यानंतर अनेक गिफ्ट समजा येत असतात. तुम्ही कोणती एखादी पदवी हासिल केलेली असेल तर तुम्हाला गिफ्ट येते. तर हे गिफ्ट जे आहे हे टॅक्स फ्री इन्कम मध्ये येते असते नेहमी. कशामध्ये येते टॅक्स फ्री इन्कम मध्ये. अगर तुम्हाला कधी 5 एकर शेत बी मिळालं असेल आणि 10 एकर शेत बी अगर गिफ्ट मध्ये मिळालेलं असेल तर तुम्हाला ते काय राहते टॅक्स फ्री राहते. काय राहते बेटा ते टॅक्स फ्री राहते, त्याच्यामुळे ते इथं येणार आहे. आता बघा इथं मग दाखवून द्यायचं शेवटचे. आता माझ्या इकडे दाखवून देतो मी इथं गिफ्ट रिसिव्ड कोणी दिलेला आहे फ्रॉम फ्रेंड्स. फ्रॉम फ्रेंड्स. आता या जागी प्रसार फ्रेंड्सच आहे. फ्रेंड्सच्या जागी काही पण असू शकते, फादर, मदर, सिस्टर आहे ना, मदर इन लॉ, ग्रँड, म्हणजे आपल्याला जे बी काही असतील ते फ्रेंड्स असो कोणी असो. गिफ्ट समजलं, गिफ्ट दिसलं म्हणजे हे काय दाखवायचं तुम्ही टॅक्स फ्री मध्ये दाखवायचं. टॅक्स फ्री इन्कम मध्ये लिहायचं. कुठे लिहायचं बेटा टॅक्स फ्री इन्कम मध्ये आहे फ्रेंड्स. ओके आलं लक्षात. त्याची जी अमाऊंट आहे ते नंतर लिहू. आता आपण बघू याची गिफ्ट रिसिव्ड फ्रेंडची अमाऊंट दाखवलेली नाही आहे का. बरोबर ठीक आहे त्याची अमाऊंट आहे 2,000 रुपीज. 2,000 रुपीज. त्यानंतर पाहता अलाउड एक्सपेन्सेस विच इज नॉट इन्क्लूड इन अ प्रॉफिट अँड लॉस. तर इथं जे आहे बेटा इथं तुम्हाला डेप्रिशिएशन, तुमचं जे डेप्रिशिएशन असते ते डेप्रिशिएशन, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रेंट अशा पद्धतीचे तुम्हाला इन्क्लूड, जे विच इज अ नॉट इन्क्लूड जे असेल पद ते दाखवावं लागेल. आता जे गणित येतील तेव्हा आपण बघू, परंतु सोप्यात सोपी तुम्हाला एक सांगतो की यामध्ये जास्त पद येत नाहीत. त्यानंतर अदर हेडिंग इन्कम गव्हर्नमेंट सिक्युरिटी ज्या दिलेल्या असतील, इन्व्हेस्टमेंट केलेली असेल गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, शेअर्स ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. तर हे अदर हेडिंग मध्ये येतात. कुठे येतात बेटा अदर हेडिंग मध्ये. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जे पद दिलेले असतील रिसिप्टच्या वगैरे ते इथं दाखवायचे. बघा तर टॅक्स फ्री इन्कम मध्ये सांगितलं मी इथं नेहमी काय येतात गिफ्ट येतात. इथं काय येणार गिफ्ट. इथं काय येणार आहे बेटा गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इथं काय येणार आहे गव्हर्नमेंट
सिक्युरिटीज इथं काय येणार आहे तुम्हाला अलाउड एक्सपेन्सेस जे अलाउड आहे ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल विच इज नॉट इन्क्लूड ते त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस मध्ये इन्क्लूड नाही आहेत ते पद तुम्हाला ते दाखवा लागतील. ओके आलं लक्षात बेटा. आता सध्या इथं यांची ऍडिशनल करायची यांची काय करायची बेटा ऍडिशनल 10 + 20 30 40 45 46 हे 46,000 यांची करायची बेरीज ऍडिशनल त्यांची काय करायची ऍडिशनल. आता या दोघांची ऍडिशनल करा 0 0 0 6 9 4 1 3. ओके हा याला नाव वगैरे काहीच देण्याची आवश्यकता नाही त्याला नाव देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आता इथं एकही पद दिलेलं नाहीये आपल्याला एकही पद दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण काय केलं डॅश करा किंवा मग हे बघा डॅश करा 0 करू ना आपण. ओके 0 काहीच नाही आहे त्याच्यामुळे ही अमाऊंट काय करायची 1,36,000 खाली दाखवायची. त्यानंतर अदर हेडिंग याच्यामध्ये सुद्धा पद नाही आहे त्यामध्ये सुद्धा पद नाही मग तीच अमाऊंट पुन्हा खाली उतरा 1,36,000 आणि ही जी अमाऊंट दिलेली आता 2,000 बघा गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम द फ्रेंड 2,000 म्हणजे हे जे दिलेले आहेत हे सुद्धा इथं काय करायचे तुम्हाला मायनस काय करायचे बेटा मायनस याच्यामधून काय करायचे मायनस 1,34,000 1,34,000. ओके आलं का लक्षात. हा आणि नंतर मग याला नाव द्या टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस काय द्यायचं बेटा इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनल किंवा ते बी देऊ शकता तुम्ही बिझनेस. ओके आलं का लक्षात. हा बिझनेस याला हे नाव द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं बेटा शेअर करायचं सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजेच तुम्हाला काय होणार प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि 3rd सेमच्या मुलांना आता तुम्ही बेलचं बटन दाबसान तर पुढे 4th सेमचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील बेटा. ओके आलं का लक्षात. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. बघा मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो सुद्धा ठेवलेला आहे त्याचा सुद्धा काढला तरी चालेल काहीच हरकत नाही. समजलं बेटा. जय हिंद जय महाराष्ट्र.